नमस्कार, मी प्रणाली पाटील स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर। हॅलो गाईज, आजचा आपला फर्स्ट केक होता बेंटो केक होता, जो की मॉर्निंगलाच त्यांना पाहिजे होता। पेमेंट करते हो चालेल। आणि हा सेकंड केक होता, फोटोवाला केक त्यांना पाहिजे होता, तो हा पण मी कंप्लीट करून घेतला। या या ठेवू का जरा पसर आहे, या जाम गडबड आहे। ऑर्डर म्हणजे काय, आता जरा सगळं ऑर्डर जायचा टायमिंग आहे। दुसरा रस्ता आहे ना, इकडूनच बरोबर आहे। बरोबर आहे। ऑर्डर म्हणजे सगळं जागाच नव्हत्या आता। म्हणून मी बोलली जरा मग काल जरी सांगितलं असतं ना आपल्याला तर काहीतरी म्हणजे तिने आधी बनवून रेडी आमचा वेळेवर ठरला। आमचा 3 वाजता आमचा ठरला का टिटवायला आणि येतच ना तो ही दोघांची गाडी ऐकतच नाही। आई चलत, बाबा चलत, काका तू करशील ना, आईला बाबाला घेऊन जा। मग वेळेवर जानूला फोन केला, जानू आम्ही चालू येतो का, तर जानू तशी धावतात 3ला आम्ही घरून निघाल। गर्दी नव्हती, आम्हाला पटकन दर्शन भेटलं। आपल्या इथंच मला जाम मदत लागते। तुला बनवू का पटकन काहीतरी, तुला उपवास नाही ना? नको काय तुझ्या ऑर्डर घेतलं पटकन काय बनवशील त्याच तुम्हाला तुझा ऑर्डर घेत त्याला काय बनवशील हे, पण तू काय बनवशील म्हणजे बाबा आम्हाला टाइम पण एकच मारून घरी पप्पा बघायचं म्हणून भेटणार पण नाही ना, असं असं गल्ल्या मध्ये भेटणार पण नाही। आता खरं मला त्या गल्लीत घुसलं म्हणून तू किती झाली इकडे गेलेलं सोडा। तुम्ही वरती चढला असाल ना, साईडला घेऊन राईटला खालती उतरायचा। उतरल्यावर का बाजार भरला एक मोठा, तो बाजार हो मला मोदक बनवून द्या। पहिले जरा बाजार मोठा पूर्ण करून मोदक बनवायचे, हा मोमोज बनवायचे। आम्ही तो ब्रिज लागला ना, हा घे ना तर तुला आम्ही बनवेन दुसरा। घे घे तुला घे काय, अरे घे ना ऑर्डर चमचा पण लागेल चमचा अंदर तिला ऑर्डरचा होता तो बनवा लागेल। नाही छोटा आहे ना, तो बनवेल मी, तर होईल पटकन 2 मिनिटात कुठं लगेच बनतो, त्याला सेफ द्यावा लागतो। लागेल नाही त्याला लागणार नाही, बंद केलं नाही लागणार। आम्हाला काय दिसत आम्ही खात नाही, असं दपून शकतो। एक राईड मारला का लगेच पुली 3 राईड मारायचे समजलं। नंतर आपण त्याच्यावरचं आणि मग क्रीम वगैरे लावून मग हे असे केक बनवायचे। काय करायला हे अशी डिझाईन बनवायची केकवर। केकवर डिझाईन करायची, मोदक करायचे। आता कसं संध्याकाळचा
टाइम झाला ना, सगळ्यांचे केक द्यायचं टाइम झालं माझं, म्हणून जरा गडबड आहे. नाही काय तरी सांगितलं. एवढा नको मग दुरुसा. अगं दुरुसा आहे. अगं बाई तू बस नाही आहे ना. बघते ना नाही केक घेतलाय आई लोक पप्पा पण आणि किती साहित्य पाहिजे. चेतनी बॉक्स बनवून ठेवलं असं वाटते. मला बनवायला लावलेलं. ना मग वाटलेलं चेतनच काम आहे बॉक्स बनवायचा. थांबा ना आता. जा ना आता उगाच खाली. एवढा उशीर झाला. थांबा आता इथे. कॅमेरा आहे. असू दे ना एक दिवस तर. चालू है. विहान कुछ बोलना चाहोगे? चालू है अरे मोठी मिटिंग बसते ना म्हणून टाइमपास झाला. तुझी व्हिडिओ आखी घेतली मी नाही चालूच कॅमेरा. असू दे ना. कारण की आमच्या गावाकडची माणसं आलेली असं ना बघ. माझ्याकडून तुला चॉकलेट दाखवला तूच दिसतोय. येऊ आता आम्ही रस्ता आम्हाला माहित झाला. कोण नाही मग असू दे ना एक दिवस बघायला नाही जाणून चला चला काका कामावर सांगा मग काका. ऐकच नाही येऊया. बाय. ओके. आणि हा एक केक होता, आंबिलीवरून ऑर्डर होती, तर त्यांना आजार रस्त्यामध्ये नेऊन द्यायचा होता, तर तो दादाला मी पाठवलेला केक घेऊन. आणि हा एक केक होता जो की घेऊन मला स्टेशनला जायचं होतं. या 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 आई कशी आहे? आम्ही येणारच होतो ना. असं काय करता केक बनवायला केकचं काम चालूच आहे. नाही बस ना मी ना मम्मी कोणतरी केलाय का आई आले काकू आले आम्ही फोटो काढायचा राहिला. फोटो तर मेन आहे आपला. खाली तेवढं कागद ना ते हे दुसरी पुष्ट बनवायचं. कटिंग जर केला ना तिने यो हळदीचा केक आहे तो. चला किती टाइम झाला. आठवण झालं. जेवून जा. कपडे बदलायला मला दहा दिवस त्यांना पाहिजे का दिशा या खात चल चकू बाय. येते मी पण मला खाली. गजरे घ्यायचंय तिथं उद्याची सोय. ती आले खाली केक घ्यायला. चॉकलेट ना आपल्या दादाला सांगितलं मी. ओके. तर हा जो मोमोजवाला केक आहे, केकवर मोमोज त्यांना पाहिजे होते. हा केक दादाला घेऊन पाठवला मी, मार्केटमध्ये द्यायचा होता. आणि मग हा एक केक होता लास्टवाला.
आणि हा एक हळदी आणि मेहंदीवाला केक होता. तर एवढ्याच आजच्या ऑर्डर होत्या. आणि जो केक एक होता मी तुम्हाला बोललेली की जो आपल्याला स्टेशनला घेऊन जायचा आहे, तर तो मी स्टेशनला घेऊन आलेली. हे घ्या. तुला स्कॅन करून पाठवू? हो चालेल चालेल. हां आणि शपथ मी असं सांगते. हां हे वाचं टॉपर नंतर लावा. ओके, तर ॲक्च्युली आजचा व्लॉग मी शूटच करणार नव्हती, पण आज सगळे पाहुणे आलेले, तर मग शूट म्हणून मी नॉर्मल शूट वगैरे केलं. तर हा व्लॉग करण्यामागचा हाच हेतू आहे की जेव्हा तुमचं फुल वर्क फ्रॉम होम असतं आणि तुमचं एक बिझनेस असतो, तेव्हा सगळ्यांना माहीतच आहे की आपल्याला दुसरीकडे कुठे तर असं स्पेशल टाईम काढून जायला भेटत नाही जेव्हा जास्त ऑर्डर्स असेल तेव्हा. पण जेव्हा जो बिझी टाईम आहे संध्याकाळचा, जेव्हा सगळ्या केक्स देण्याची गडबड असते आणि जर काय काम राहिलं असेल तर मग तो टाईम आपल्याला पूर्ण तो केक फटाफट प्रिपेअर करण्यात आणि कस्टमरला देण्यामध्येच जातो. आज त्याच टाईमात सगळे पाहुणे आलेले, तर तुम्हाला कळलंच असेल पाहुण्यांसोबत 5 मिनटं बसून बोलणं एवढा पण टाईम नव्हता. तर येस, खूप जास्त म्हणजे आज ऑर्डर्स पण होते आणि त्याच्यामुळे आणि खूप जास्त थीमच्या सगळ्या ऑर्डर्स होत्या जास्ती करून, त्याच्यामुळे गडबड जास्ती होती. जर नॉर्मल केक असते तर ते आपले फटाफट होतात, पण थीमचे केक असल्यामुळे टाईम लागतोच आणि तेच आज थोडंसं टाईम लागला आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आपले पाहुणे पण आले आणि त्यांच्यासोबत नाही जास्त आपल्याला बसून बोलायला भेटलं. तर ठीक आहे, ऑर्डर्स वगैरे सगळ्या बरोबर कंप्लीट झाल्यात, सगळ्यांपर्यंत वेळेवर पोहोचल्यात आणि येस सगळे येऊन गेले तर खूप बरं वाटलं. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय, गुड नाईट.